नमस्कार मंडळी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल फॉर युअर सपोर्ट. हा व्हिडिओ मी आपल्या आग्रहास्तव बनवत आहे. मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट करून आधार कार्डबद्दल बरेच प्रॉब्लेम सांगितले. त्याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर आधार कार्डबद्दल तर अपडेटेड आधार कार्ड कुठे कुठे उपयोगाला येते, शासकीय कामाला, त्यानंतर बँकमध्ये KYC करण्यासाठी, RTOच्या कामासाठी, खरेदी दस्तासाठी, अशा बऱ्याच ठिकाणी अपडेटेड आधार कार्ड आपण आजकाल लागत आहे. बऱ्याच जणांनी आधार कार्ड अपडेट केलेला असून कुणी फोटो चेंज केलेला असतो, कुणी ॲड्रेस बदललेला असतो, किंवा जन्मतारीख पूर्ण केलेली असते, किंवा मोबाईल नंबर लिंक केलेला असतो, पण ते पोस्टानं न आल्या खातीर ते जुनंच वापरत असतात. तर आपण आज जाणून घेऊया की अपडेटेड आधार कार्ड तुम्ही घर बसल्या कसे डाउनलोड करू शकता. चला तर मग इथं आलेला आपण प्ले स्टोअरला. सर्वांनी आधार नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. मी ऑलरेडी केलेलं आहे. त्यानंतर ओपन करून डाउनलोड आधारवर क्लिक करा. रेग्युलर आधार आपण निवडत आहे. इथं आधार नंबर टाका आणि कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचा आहे. रिक्वेस्ट OTP केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड आधार नंबरला OTP जाईल. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आधार नंबर कसा चेक करायचा. इथं OTP टाकल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करा. आपले आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल. तर हे झालेले PDF ओपन कशी करायची, तर आपल्या नावाचे पहिले 4 कॅपिटल अक्षर, त्यानंतर जन्मवर्ष टाकायचं आहे. PDF ओपन होऊन जाईल. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? अजून काही तुम्हाला मनात शंका असतील, डाऊट असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणखी नवीन आयडिया असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून सुचवू शकता. व बनवलेले आधार कार्ड आम्ही हार्ड कॉपी पण बनवून देतो. खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा पडोळकर डिजिटल लाईव्ह.